विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पालकांच्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक प्रश्न आहे सध्या, की 4 वर्षानंतर आम्ही जी सध्या ब्रांच निवडतोय, सीएस निवडतोय, आयटी निवडतोय, एआयएमएल निवडतोय, एआयडीएस घेतोय, ईएनटीसी घेतोय, ईसीई घेतोय किंवा अजून ज्या ब्रांचेस आहेत, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करतोय, अजून ज्या ब्रांचेस आहेत, ज्या टेक ब्रांचेस आहेत, तर त्याचं 4 वर्षानंतर काय फ्युचर असणार आहे? प्लेसमेंट मिळतील का? या सर्व गोष्टींबद्दल मी व्यवस्थित डिस्कशन करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फर्स्ट ऑफ ऑल मी पीआयसीटी सीएस पास आउट आहे. पीआयसीटी मधनं लास्ट इयर मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पास आउट केलं आहे. त्याच्यामुळे मला ह्या सर्व गोष्टींबद्दल खूप अनुभव आहे. त्याच्यामुळे मी नक्की तुम्हाला चांगलं गाईड करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला सीएस आयटी वगैरे करायचं असेल, तुम्ही प्लॅनिंग करत असाल, तर ह्या काही गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ऐन वेळेस जर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पडल्या, त्यावेळेस खूप तुमची तारांबळ उडू शकते. त्याच्यामुळे आत्ताच ह्या गोष्टी माहिती करून घ्या. आता पहिली गोष्ट, ओके, पहिली गोष्ट आपल्याला प्रिन्सिपल समजून घ्यावा लागेल, जो की आहे सप्लाय आणि डिमांड. डिमांड अँड सप्लाय प्रिन्सिपल. डिमांड म्हणजे काय? डिमांड म्हणजे एखाद्या गोष्टीची असणारी गरज किंवा एखाद्या गोष्टीची असणारी रिक्वायरमेंट. आणि सप्लाय म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचा पुरवठा. ओके, डिमांड आणि सप्लाय म्हणजे थोडक्यात काय आहे, तर समजा डिमांड जर इन्क्रीज झाली तर त्या गोष्टीची किंमत ऑटोमॅटिक इन्क्रीज होते. ओके, आणि सप्लाय जर इन्क्रीज झाला तर त्या गोष्टीची ऑटोमॅटिकली किंमत कमी होते. ह्या पद्धतीचे हे रिलेशन आहे. मग त्याचा इथं काय संबंध, तर मी तुम्हाला तो पण सांगतो. 2019-20 पर्यंत काय होतं, की जी सीएसआयटीची सीएसआयटी की जे हे जे टेक ब्रांचेस आहेत, तर यांची डिमांड कशी होते, तर यांची डिमांड आहे तेवढीच होते. आज जेवढी थोडीशी डिमांड वाढली आहे आणि डिमांड जी आहे ना, तर ही प्रत्येक क्षणाला ही वाढतच चाललेली असते. कारण लोकसंख्या वाढते, सगळ्या गोष्टी वाढतात आणि डिमांड ही कॉन्स्टंटली इन्क्रीज होतच असते. डिमांड कधी डिक्रीज होत नाही. इव्हन सिव्हिल इंजिनिअरिंगचं आपण म्हणतो सिव्हिल इंजिनिअर्सची डिमांड कमी झाली, मेकॅनिकल कमी झाली. नाही. लोक गाड्या अजून पण वापरतायत, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी येत आहेत, त्याच्यानंतर बिल्डिंग बांधतायत, सगळ्या गोष्टी होत आहेत, कन्स्ट्रक्शन होत आहेत. डिमांड कमी नाही झाली. सिव्हिल सिव्हिल आणि मेकॅनिकलची सुद्धा डिमांड जास्तच आहे. फक्त तिथं झालं काय, सप्लाय वाढला. काय झालं, सप्लाय वाढला. 2014ची जर तुम्ही गोष्ट पाहाल ना किंवा 2010, ओके, तर समजा सप्लाय खूप होता. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर कुणी विद्यार्थी आता जसं विचारलं आपण तुला काय करायचं, सीएसआयटी सांगतो, त्या पद्धतीने सिव्हिल आणि मेकॅनिकल मुलांचा खूप ओढा होता. मग त्याच्यामुळे काय झालं, आज तुम्ही परिस्थिती पाहताय. पण हीच परिस्थिती कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची 4 वर्षानंतर असेल का, याच मुद्द्यावर आपल्याला डिस्कशन करायचंय. हे पहा, डिमांड कॉन्स्टंटली इन्क्रीज होते, पण सप्लाय कॉन्स्टंटली नाही, सप्लाय ड्रास्टिकली इन्क्रीज होतोय. ड्रास्टिकली. ज्या कॉलेजेसचं इंटेक पहिल्यांदी एक 60-70 असं राहायचं, 60-120 या पद्धतीने राहायचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं. तर त्याच कॉलेजने आज 4-4 ब्रांचेस खोलून ठेवल्यात. सीएस असेल, आयटी असेल, एआयएमएल, काही पण नाव काढतंय कॉलेज. तुम्ही ब्रांचेस चेक करा, व्हीआयटी मध्ये किती ब्रांचेस आहेत आणि त्यांचे नावं कसे सिमिलर आहेत. काही पण नाव टाकून फक्त इंटेक इन्क्रीज करतंय. म्हणजे काय, मुलं या येऊ द्या आमच्याकडे, मुलं त्यांचा काय बिझनेस आहे, शेवटी त्यांना तो रन करायचा, पण आपल्याला आपलं करिअर त्याच्यामधनं घडवायचंय ना. मग ह्या गोष्टी आपण पाहणं गरजेचं आहे. म्हणजे सीएसआयटी सारख्या फील्डमध्ये सध्या सप्लाय ड्रास्टिकली इन्क्रीज होत आहे. पण या सप्लायचं जर पाहिलं ना, तर क्वालिटी सप्लाय नाहीये. क्वालिटी सप्लाय नाहीये. मग ते सेपरेट आउट कसं केलं जातं, तर ही त्याला प्रोसेस असते. कंपनी खूप क्रायटेरिया लावते. कंपनी खूप क्रायटेरिया लावते. पहा, आणि हे क्रायटेरिया आता इन्क्रीज होणारच आहेत. पुढच्या 4 वर्षात पण होणार आहेत. कंपनीचा क्रायटेरिया काय असतो पहिला, ज्यावेळेस कंपनी प्लेसमेंट घेऊन येते, ओके, प्लेसमेंट घेऊन येते, रिक्वायरमेंट घेऊन येते, तर पहिला क्रायटेरिया असतो 10वी आणि 12वीचे मार्क्स. 60 किंवा 60 पेक्षा जास्त पर्सेंटेज तुम्हाला पाहिजेत. पहिला आणि बेसिक क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया काय असतो, ऍक्टिव्ह बॅकलॉग किंवा पॅसिव्ह बॅकलॉग नकोय तुम्हाला. ऍक्टिव्ह म्हणजे कोणता, सध्याच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही आहात इंजिनिअरिंगला, तर त्या सेमिस्टर मधला बॅकलॉग नकोय, त्याला ऍक्टिव्ह म्हणायचं. आणि पॅसिव्ह म्हणजे काय, इंजिनिअरिंगच्या पूर्ण जर्नीमध्ये तुमचा एकही बॅकलॉग नसावा. म्हणजे बॅकलॉग लागला, तुम्ही काढला, तरी तो पॅसिव्ह मध्ये कन्सिडर होतो. आणि काही काही नाही, बऱ्याचशा कंपन्या हा क्रायटेरिया लावतात. कारण पहा ना, तुम्ही विचार करा, तुम्ही हायरिंग करताय, ओके, तुमच्याकडे एक जागा शिल्लक आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी आले 100 ऍप्लिकेशन, 100 मुलांनी तिथे अप्लाय करणार. तुम्ही काही ना काहीतरी फिल्टर लावणार आहेत, काही ना काहीतरी तिथं चाळण लावणार आहेत, जेणेकरून काय होईल, तुम्हाला शेवट क्वालिटी माणूस हा माझ्या कामासाठी मिळावा. मग कंपनी पण तेच करते. अजून काय गोष्ट, सीजीपीए. सीजीपीए म्हणजे काय, ज्या पद्धतीने आपल्याला 11वी-12वीला आता पर्सेंटेज सिस्टीम होते. जर इंजिनिअरिंगला आपण गेलो तर प्रत्येक सेमेस्टरचा सीजीपीए एसजीपीए असतो आणि सगळे सेमेस्टर मिळून काय असतो, सीजीपीए. म्हणजे तो काय असतो, आपला रिझल्ट असतो. आणि कंपनी काय क्रायटेरिया लावते त्याच्यात, सीजीपीए आम्हाला 8 पाहिजे, 8.5च्या पुढे पाहिजे, 7.5च्या पुढे पाहिजे. म्हणजे बरेचसे मुलं इथंच इलिमिनेट होत आहेत. त्याच्यानंतर आणखीन काय, तर ब्रांच. कंपनी काय करते, कंपनी ज्यावेळेस येते कॉलेजला, ओके, ज्यावेळेस पीआयसीटी ला कंपनीज यायच्या, आता आमच्या वेळेस 3च ब्रांच होत्या. सीएस होती, त्याच्यानंतर आयटी होती आणि त्याच्यानंतर ना ईएनटीसी होती. मोस्ट ऑफ कंपनी ज्या यायच्या, तर त्या सीएसआयटी साठीच यायच्या, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठीच यायच्या.
मग ईएनटीसीचा एवढा किती मुलांनी अभ्यास करू दे, ईएनटीसीच्या मुलांनी किती अभ्यास करू दे सीएसआयटीचा, पण त्याला इलिजिबलच नाहीये तो प्लेसमेंट प्रोसेसला. मग प्लेसमेंट कशी मिळू शकणार आहे? आमच्या सीएस डिपार्टमेंटचा 93% प्लेसमेंट रेशो होता आणि तोच ईएनटीसीचा 72-73% होता. म्हणजे खूप ड्रास्टिकली चेंज याच्यामध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं पण विचार करावा लागणार आहे. मग ह्या सर्व गोष्टींसाठीच ब्रांच सिलेक्शन असेल, त्याच्यानंतर सर्व गोष्टींसाठी आपली काउन्सिलिंग आहे ना तुमच्यासाठी. याचा नक्की हेल्प घ्या तुम्ही. 2 बॅचेस आहेत, प्रीमियम बॅच आहे, त्याच्यानंतर क्लासिक बॅच आहे. प्राइस वगैरे सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करतोय किंवा नंबर इथं प्रोव्हाइड करतोय. जर तुम्हाला काउन्सिलिंगची रिक्वायरमेंट असेल तर नक्की आपल्या काउन्सिलिंग एकदा पहा, फीचर्स वगैरे पहा. कारण हे फीचर्स या इंडस्ट्रीमध्ये कोणी ऑफर करत नाही. तुमचं पूर्ण फॉर्म्स वगैरे जे आहेत ते सर्व आम्ही भरून देणार येतं फक्त प्रीमियम बॅच मध्ये. बरं, त्याच्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे काय असते, तर कंपनीला काय पाहिजे, एक्सपिरियन्स लोक पाहिजेत. एक्सपिरियन्स लोक तुम्ही हायरिंग करताय, तुमच्या पुढे 2 माणसं आहेत. एकाला एक्सपिरियन्स आहे, त्याने अगोदरच ते काम केलेलं आहे आणि एक नवीन नवीन जॉईन झालाय किंवा नवीन नवीन तो काम शिकलाय ते. मग तुम्ही कोणत्या मुलाला प्राधान्य द्याल, कोणत्या माणसाला प्राधान्य द्याल? ज्या माणसाला एक्सपिरियन्स आहे त्या माणसालाच प्राधान्य देणार ना आपण. बरोबर आहे. मग कंपनी तेच करते. हे एक बा ह्या गव्हर्नमेंट कंपनीज नाही, त्यांना कोणताही रूल नाही की तुम्ही कसं घ्या कसं नाही कसं करा. ओके, ह्या प्रायव्हेट कंपनीज आहेत, त्यांना क्वालिटी वाटलं तर ते घेणार येतं. बरोबर आहे. इथं काय तुमच्या कॅटेगरी बेस नाही, इन्कम सर्टिफिकेट काही काही लागणार नाही तुम्हाला प्लेसमेंट प्रोसेससाठी. तुम्हाला फक्त क्वालिटी तुमच्यातली इम्प्रूव्ह करावी लागणार आहे. म्हणजे माझं सांगण्याचं किंवा तुम्हाला जे मी सांगतोय, की तुमचा फायनल प्रश्न आहे, की सीएसआयटी ला जॉब आहेत का? तर मी याचं अँसर इथं लिहितो, की हो, हो, हो. जॉब किंवा डिमांड जी आहे तर ती कधीच कमी होणार नाही. पण कंपनीला आपल्याकडे जे पाहिजे तर ते आपल्यात पाहिजे. म्हणजे काय? तर लीडरशिप क्वालिटी आपल्यात पाहिजे. आपल्याला टीम जर तुम्ही एचआर डिपार्टमेंटमध्ये गेलात तर तुम्हाला पूर्ण टीम सांभाळायची आहे. मग लीडरशिप क्वालिटी तुमच्यात पाहिजे. त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल तुमच्यात पाहिजे. तुम्हाला कम्युनिकेट करता आलं पाहिजे. क्लायंट सोबत असो, त्याच्यानंतर कुणाही सोबत, बॉस सोबत असो, या सर्व गोष्टींबरोबर कम्युनिकेशन स्किल आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन काय, तर क्विक लर्नर आपण पाहिजेत. क्विक लर्नर ठीक आहे, आपण अभ्यास करतो, पण आपण अभ्यास कोणत्या मेथडने करतोय आपल्याला माहिती आहे. आपण क्विक लर्नर नाहीयेत. विदिन सेकंद एखादी कन्सेप्ट आपल्याला क्लिक झाली पाहिजे. विदिन सेकंद आपला आउट ऑफ स्कोप माइंड चालला पाहिजे. बरोबर? क्विक लर्नर पाहिजे आपण. त्याच्यानंतर काय, पॅशनेट पर्सन. आपण त्या कामासाठी पॅशनेट पाहिजे. आता हे पहा, प्लेसमेंट वगैरे मी सीएस डिपार्टमेंटचा आहे तरी इथं आलोय कारण पॅशनेट आहे मी या क्षेत्राशी. पॅशनेट आहे. मला व्हिडिओला काही रिस्पॉन्स नाही मिळाला तरी मी व्हिडिओ काढणार आहे, सगळ्या गोष्टी करणार आहे. का? तर मला माझं पॅशन ते करायचंय मला. पॅशन आहे, मला माझी आवड आहे ते. मग त्याच पद्धतीने तुम्हाला आवड तुमची एकदा जाणून घ्यायची आहे, की बाबा मला काय आवडतं. थोडक्यात तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, की तुम्हाला जर समजा एका जागेवर बसून दिवसभरासाठी एकच काम करायला आवडेल, की वेगवेगळे टास्क तुम्हाला कंप्लीट करायला आवडतील, वेगवेगळ्या तुम्हाला काय जे आपण म्हणतो अनुभव घ्यायला आवडतील, वेगवेगळ्या लोकांशी भेटायला आवडेल. मग त्याच्यानुसार ब्रांच तुम्ही ठरवा ना. सीएस असेल, आयटी असेल, एआयएमएल वगैरे असेल. एका जागेवर तुम्हाला बसून तासनतास काम करायचंय. ते काम तुम्हाला आवडेल, की त्याच्यापेक्षा ऑन फील्ड सिव्हिल मेकॅनिकल सारखं काम आवडेल. हे तुम्ही एकदा थोडंसं पहा. सध्या परिस्थितीत तुम्ही पॅकेजेस असेल, सीजीपी असेल, तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल ह्या गोष्टींचा विचार नका करू. आता सध्या काय स्थितीला तुम्ही एकाच गोष्टीचा विचार करा, ते म्हणजे मला काय आवडेल. कॉलेज हे फक्त तुमच्यासोबत 4 वर्ष असणार आहे, पण ब्रांच ही तुमच्यासोबत आयुष्यभर असणार आहे. कारण तुम्ही एकदा त्या ब्रांचकडे जाताय. म्हणजे पुन्हा तुम्ही येऊ शकताय, ठीक आहे. बऱ्याचशा केसेसमध्ये येतात, पण ते खूप हार्ड जातं. शिफ्टिंग खूप हार्ड जातं. समजा तुम्ही जर मेकॅनिकल डिपार्टमेंटचे असाल, सीएस वगैरेकडे येण्यामध्ये तुम्हाला खूप हार्ड जातं. जर सीएसचे असाल तर मेकॅनिकलकडे तुम्ही जाऊ शकत नाही किंवा खूप तिथं पण कष्ट आहेत किंवा कोणी जात नाही अशा पद्धतीने आहे. त्याच्यामुळे अगोदर तुमची आवड ओळखा. आवड ओळखायची असेल तर काय करायचं, इमॅजिन करा की तुम्ही एक इंजिनिअर आहात, तुम्ही असं असं काम करताय. मग ते तुम्हाला आवडेल की नाही हे पहा. सध्या पॅकेजेस वगैरे ह्या गोष्टी पाहू नका. ओके, हे माझं तुम्हाला सांगणं राहील. कारण कंपनीला ह्या गोष्टी पाहिजेत, ह्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाईड करावं लागणार आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय? तर त्यासाठी आपल्याला ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला जाल, तर त्यावेळेस जास्तीत जास्त इंटर्नशिप करायच्यात. इंटर्नशिप करायच्यात. ओके, पेड असो, त्याच्यानंतरनं फ्री असो, अशा इंटर्नशिप तुम्हाला करायच्यात. म्हणजे एक्सपिरियन्स घ्यायचा तुम्हाला. जास्तीत जास्त प्रोजेक्ट्स तुम्हाला करायचे आहेत. जास्तीत जास्त प्रोजेक्ट तुम्हाला करायचे आहेत. नंतर काय महत्वाची गोष्ट म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे तुमची. पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे तुमची. म्हणजे कम्युनिकेशन असेल, त्याच्यानंतर आपल्यातला जो कॉन्फिडन्स असेल, ह्या सर्व गोष्टी वाढल्या पाहिजेत. आणखीन पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे काय, कोडिंगचे कोर्सेस असतात भरपूर. म्हणजे तुम्हाला त्या क्षेत्रात एक्सपर्ट व्हावंच लागणार आहे. तुम्हाला त्या क्षेत्रात एक्सपर्ट हे व्हावंच लागणार आहे. तर आणि तरच सीएस, आयटी, ईएनटीसी यासारख्या ब्रांचेसला प्लेसमेंट आहे. अन्यथा नाही. कारण का, मी तुम्हाला थोडंसं कन्क्लुजन देतोय. डिमांड आहे तेवढीच आहे किंवा इन्क्रीज होत चालली आहे. पण आता इथं पहा ना, आपण सिंपल ग्राफने शिकूया. ओके, आता मी रेड कलर मध्ये डिमांडचा ग्राफ दाखवतो बरं का तुम्हाला. ओके, डिमांड कशी आहे?
तर या पद्धतीने अशी इन्क्रीज होत चालली. पण काय झालंय, सप्लाय जो आहे, सप्लाय इथं दाखवतो. सप्लाय जो आहे, तर या पद्धतीने आता पहा असं जर असेल, तर त्यावेळेस एक वेळेस ठीक आहे. पण सप्लाय असा इन्क्रीज होतोय ना, सप्लाय असा इन्क्रीज होतोय. डिमांड कॉन्स्टंटली इन्क्रीज होते, पण सप्लाय ड्रास्टिकली इन्क्रीज झालाय. मग त्याच्यामुळे काय होतंय, बरेचसे मुलं प्लेसमेंट पासून वंचित राहताय. जर आपल्याला चांगली प्लेसमेंट हवी असेल, तर या सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. कंपनीच्या ज्या बेसिक रिक्वायरमेंट्स असतील, तर त्या आपल्याला फिलफिल करायला लागतील. बेसिक कंपनीचे जे क्रायटेरियाज वगैरे आहेत, तर हे फिलफिल करावे लागतील. आणि त्याच वेळेस आपण ठरवू शकतो, की आपल्याला जॉब लागणार की नाही. मग माझं होनेस्ट तुम्हाला मी मत दिलं, की बाबा सी-एस-आय-टी, एन-टी-सी किंवा कोणतीही ब्रांच असो, त्याला जॉब आहे, त्याच्यामध्ये फ्युचर आहेत. पण कधी ज्यावेळेस तुमच्याकडे ह्या सर्व गोष्टी असतील त्याच वेळेस. मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, ज्यांना ब्रांच सिलेक्शन असेल किंवा त्यांना अडचण येते इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग मध्ये आणि आपल्या काउन्सिलिंगला नक्की एकदा चेकआउट करा. ऑल द बेस्ट.